पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक वादातून मंगळवारी रात्री मयांक लोहार या 22 वर्षांच्या तरुणाची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या झाली होती। या धक्कादायक प्रकरणात आरोपी रोशन सुवर्णाला न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मयांक लोहारच्या हत्येनंतर लोहमार्ग पोलिसांनी तपासाची चक्र अतिशय वेगानं फिरवून काल आरोपी रोशन सुवर्णाला कुर्ला परिसरातून अटक केली। त्यानंतर आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी लोहमार्ग पोलिसांनी आरोपीसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। मयांकच्या हत्येमागे कोणता पूर्वनियोजित कट होता का याचा तपास करायचा असल्याचं कारण पोलिसांनी दिलं होतं। तसंच गुन्ह्यात वापरण्यात आलेलं धारदार शस्त्र जप्त करणं, आरोपीकडून अधिक चौकशी करणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। पण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपी रोशन सुवर्णाला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। त्यांच्या पोलिस तपासासाठी त्यांना वेपन रिकव्हर करणं बाकी आहे। अजून त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या गुन्ह्यामध्ये या दोघांमध्ये काय पूर्ववैमनस्य वगैरे आहे का असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्या दिशेने पोलिसांना तपास करायचा आहे असं पोलिसांनी कोर्टापुढे आपलं म्हणणं मांडलं आहे। त्यासाठी त्यांनी मॅक्झिमम 7 दिवसाची पीसी मागितली होती। पोलिसांचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे।